सो व्हॉट इज एन्झाईम गाईज? आपण कालच्या लेक्चर मध्ये एन्झाईम बघितलं होतं, थोडंसं रिव्हिजन घेतो आणि पुढे जातो. हा सरफेस केमिस्ट्री मधला कंटेंट आहे, कॅटलिसिस मधला एक सब पॉइंट आहे मुलांनो. आज हा पॉइंट संपवायचा आपल्याला. सॉरी. एन्झाईम काय असतात रे मुलांनो? एन्झाईम्स आर नायट्रोजेनियस. एन्झाईम्स आर नायट्रोजेनियस ऑर्गॅनिक कंपाऊंड. एन्झाईम्स काय असतात? एन्झाईम्स मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचाच एक प्रकार आहे. त्यामध्ये नायट्रोजन असतो, हे त्याची मिनिंग झाली. ओके. दे आर प्रोड्युस्ड. ते कुठे कुठे असतात? दे आर प्रोड्युस्ड इन द लिव्हिंग प्लांट and living animal. लिव्हिंग प्लांट अँड लिव्हिंग अॅनिमल. ऍक्च्युली ते काय आहेत? एन्झाईम्स ऍक्च्युली काय आहेत रे मुलांना? प्रोटीन्स आहेत. प्रोटीन्स मॉलिक्यूल और प्रोटीन मॉलिक्यूल. प्रोटीन एन्झाईम्स आर द प्रोटीन मॉलिक्यूल enzymes are the protein molecule with high molecular weight. With high molecular weight. क्लिअर गाइज? इथपर्यंत ठीक आहे का? हे झालं होतं आपलं विथ हाय मॉलिक्युलर वेट. आणि एक लास्ट पॉइंट काय रे मुलांनो? लास्ट पॉइंट हे आहे फॉर्म colloidal solution in water. Form a colloidal solution in water. So these are the enzymes guys. Hope so हा स्लाइड सगळ्याला क्लिअर झाली असेल. क्लिअर झाली का रे गाइस? ही स्लाइड सगळ्याला क्लिअर झाली? Enzymes are the nitrogenous organic compound living in the plant and living in the animal. They are nothing but the protein molecules with high molecular weight and form a colloidal solution in water. Clear guys? In note down झालं. Shall we move to the next point? Sorry यार. Okay. Shall we move to the next point guys? त्याची मेकॅनिझम ऍक्शन बघायचं. मेकॅनिझम मध्ये काय होतं रे मुलांनो? E plus S. E stand for what? E stand for enzyme. E stand for enzyme. S stand for substrate. E stand for enzyme. S stand for the substrate. Formation of ES complex. Formation of EX complex. Right? हा झाला एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. याला काय म्हणतात? ई म्हणजे काय? एन्झाईम. ई म्हणजे काय? एन्झाईम. एस म्हणजे काय? सबस्ट्रेट. आणि जो फॉर्मेशन झाला त्या फॉर्मेशनला काय म्हणतात? एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. नाश्ता फिस्टा जेवण फिवण करून राहावा, तुम्ही तयार राहावा. आम्ही सकाळी 7 पासून लेक्चर घेतोय वेळासारखं, है ना? एकदम फुल, एकदम सगळं एकदम निवांतपणे चालणार. आता पोरांची आपली मेस चालू आहे बरं का. आपल्या सगळ्या पोरांची आज मेस चालू आहे. मेस वगैरे जॉईन झाल्यानंतर होणार. जे आपण काय बघतोय बघ, इकडे सांगतो तुला. जे आपण काय बघतोय ही स्लाइड लक्षात घ्या रे मुलांनो. जे लेटला मुलं आले त्यांना सांगतोय. एन्झाईम्स काय तरी मुलांनो? एन्झाईम्सचा कंटेंट बघतोय आपण सरफेस केमिस्ट्री मधला. एन्झाईम्स आर नथिंग बट नायट्रोजिनियस ऑर्गॅनिक कंपाऊंड. एन्झाईम काय असतात?
नायट्रोजिनियस ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात, ते लिव्हिंग प्लांट मध्ये असतात आणि लिव्हिंग अॅनिमल मध्ये असतात. एन्झाईम्स काही दुसरे काही नसून हे प्रोटीन मॉलिक्युल असतात. फक्त ते प्रोटीन का असतं, त्यांचा हाय मॉलिक्युलर वेट असतो. आणि एन्झाईम का बनवतात? फॉर्म अ कोलायडल सोल्युशन इन वॉटर. फॉर्म अ कोलायडल सोल्युशन इन वॉटर नावाचा हा पार्ट बघितला होता. ठीक आहे ना. ओके. एन्झाईम सबस्ट्रेट झालं. एन्झाईम सबस्ट्रेट झाल्यानंतर हा डिकम्पोज होतो मुलांना. काय होतो रे मुलांना? हा डिकम्पोज होतो. एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स डिकम्पोज झाल्यानंतर काय होतं? ई प्लस पी तयार होतो गाईज. काय होतं? ई प्लस पी. ई काय रे मुलांना? ई इज एन्झाईम, पी इज अ प्रोडक्ट. एन्झाईम हा काय होतो? हा ई फॉर एन्झाईम, पी इज अ प्रोडक्ट. म्हणजे एन्झाईम दुसरं काही नसून हा प्रोडक्ट बनवतो मुलांना. हा मेकॅनिझम आहे. अवघड आहे का रे मुलांना? अवघड आहे का? काहीच अवघड नाही. तुम्ही स्ट्रेट लाईन मध्ये जर लिहायचं म्हणलं तर काय होईल? ई प्लस एस, फॉर्मेशन ऑफ ई एस इंटरमिडिएट, हा ब्रॅकेट मध्ये लिहायचा. हा डिकम्पोज झाल्यानंतर ई होतो, प्लस एस चं कन्वर्जन सबस्ट्रेटचं कन्वर्जन प्रोडक्ट मध्ये होतं. दॅट इज अ मेकॅनिझम ऑफ एन्झाईम. क्लिअर गाईज? इथपर्यंत ठीक आहे? इथपर्यंत ठीक आहे? एक एक याला आत्ता लागलीत बघा. लय अवघड आहे रे, पोटभर खाऊन येणार पोर आपले. ओके गाईज. गाईज एन्झाईमला काय म्हणतात रे मुलांना? आपण काल लेक्चर मध्ये पाहिलं होतं. एन्झाईमला काय म्हणतात? बायोकेमिकल कॅटलिस्ट. एन्झाईम्स आर कॉल्ड ॲज, एन्झाईम्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज बायोकेमिकल कॅटलिस्ट. कमेंट मध्ये टाका. एन्झाईम्स आर कॉल्ड ॲज बायोकेमिकल कॅटलिस्ट. एन्झाईमला काय म्हणतात? बायोकेमिकल कॅटलिस्ट. अजून आपल्या मुलांची मेस चालूच आहे. मेस मध्ये जेवण करतायत मुलं. जेवण झाल्यानंतर ती आपल्याकडे जॉईन होतील आता. ओके ना. कमेंट मध्ये टाका बायोकेमिकल कॅटलिस्ट. एन्झाईम्स आर कॉल्ड ॲज बायोकेमिकल कॅटलिस्ट. सगळ्यांनी कमेंट टाका. पाठ झालं पाहिजे. बायोकेमिकल कॅटलिस्ट. सगळ्यांच्या कमेंट आल्या पाहिजेत. बायोकेमिकल कॅटलिस्ट. क्लिअर गाईज? ओके. सगळ्यात आता इम्पॉर्टंट पार्ट चालू होतोय आता. आता काही एक्झाम्पल्स आहेत बघा मुलांना. यस, बायोकेमिकल कॅटलिस्ट. क्लिअर क्लिअर क्लिअर. ओके, स्टार्ट करू आता. व्हेरी गुड. आता आपण लास्ट लेक्चर मध्ये इथपर्यंत आलो होतो. मी तरी पण सुरुवातीपासून घेतोय. आज मी एन्झाईम पूर्ण संपून टाकणार आहे. निवांतपणे लेक्चर घ्यायचं आपल्याला. आपलं आपण काय होतं रे मुलांना? सुक्रोज माहित आपल्याला. सुक्रोज राईट ना. सुक्रोजचा फॉर्म्युला काय रे मुलांना? त्याला केन शुगर म्हणतात. सुक्रोजलाच काय म्हणतात? केन शुगर म्हणतात. सुक्रोजचा फॉर्म्युला आहे C12H22O11. सुक्रोजलाच केन शुगर म्हणतात. सुक्रोजलाच काय म्हणतात? केन शुगर म्हणतात. क्लिअर? त्याला आरो थोडासा मोठा लिहितो मी. ह्याची रिएक्शन जर पाण्यासोबत झाली म्हणजेच काय रे मुलांना? हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज म्हणतात त्याला, है ना. पाण्यासोबत झाली तर प्रोडक्ट बनतो मुलांना. प्रोडक्ट काय भेटतो बघा? ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज भेटतो. ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज भेटतो. आणि इम्पॉर्टंट लाईन त्याच्या आरूवरती लिहितो मुलांना. त्यावरती कॅटलिस्ट आहे इन्व्हर्टेज. त्यावरती कॅटलिस्ट काय आहे? इन्व्हर्टेज नावाचे कॅटलिस्ट आहे. कोणते कॅटलिस्ट आहे मुलांना? इन्व्हर्टेज. कॅटलिस्टचं नाव कमेंट बॉक्स मध्ये टाका. आणि ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे? 6चे अर्धे 12चे अर्ध 6 करा. C6H12O6. हा फ्रुक्टोजचा पण सेम फॉर्म्युला असतो. C6H12O6. म्हणजेच काय? ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे आयसोमर्स असतात. तर ह्यासाठी कॅटलिस्ट कोणतं लागतं?
इन्व्हर्टेज नावाचं कॅटलिस्ट लागतं. इन्व्हर्टेज कॉपी पेस्ट भिनलं पाहिजे. हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज इंटू ग्लुकोज अँड फ्रुक्टोज नीड द इन्व्हर्टेज आयसोमर. नीड द इन्व्हर्टेज आयसोमर. इन्व्हर्टेज आपल्याला बनवायचा दारू. रिव्हिजन घेतो मी मुलांनो. कोणता कॅटलिस्ट लागतो? इन्व्हर्टेज लागतो. इन्व्हर्टेज. क्लिअर? ओके. आता आपलं मेन टार्गेट काय मुलांनो? मेन टार्गेट आपलं दारू बनवायचं. आपल्याला ग्लुकोज पासून काय बनवायचं? दारू बनवायचं है ना मुलांनो. सगळ्यात शेवटी काय असतं बघा. बघा याच्या नावामध्ये सांगतो मुलांनो. सगळ्यात शेवटी ह्या एन्झाईमच्या शेवटी ASE चा सफिक्स लागतो. काय लागतो? ASE चा सफिक्स लागतो. राईट ना. आता काय लिहिलं होतं आपण? इन्व्हर्टेज. लक्षात ठेवा. ASE इन्व्हर्टेज. बरोबर का? आता नंतर कॅटलिस्ट आहे झायमेज. ASE आलं का? नंतर एक आहे डायस्टेज ASE. असे कॅटलिस्ट आहेत रे मुलांना. हे सगळे काय प्रती लागतात? ASE चा प्रती लागतात गाइस. कायचा प्रती लागतात? ASE चा प्रती लागतात. एक मिनिट गाइस. थोडस स्लाइड खाली वर झाले. ठीक आहे. काही एक्झाम्पल्स बघ. आता एक आता काय झालं? ग्लुकोज बनला. एकच मिनिट गाइस. एकच मिनिट. दिसते का सगळ्यांना? थोडस चांगलं टेक्निकल थोड्या गोष्टी येतात. हा आता आले बघा. आपले मुलं यायला लागले बघा. आता एक यायला लागले. तर कसं जेवण पिवण झालं असेल फुल. हा पहिलं काय बनला? इन्व्हर्टेज. इन्व्हर्टेजचं काय बाबा? केन शुगरचं कन्व्हर्जन ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये आपण केलं. क्लिअर? ओके फाईन. आता काय करायचं आपण? ही पहिली स्टेप झाली. दारू बनवायची स्टेप्स बघा मुलांना. स्टेप नंबर 2. अभी हम बना रहे हैं गम भुलाने की दवा. ये दवा बहुत भारी है भाई. ये ना ये दवा बहुत भारी है. ये ग्लूकोज है ना भाई. ग्लूकोज का फॉर्मूला क्या है? C6H12O6. ये दवा में इतनी जादू है ना कि बस रे बस. ग्लूकोज है ना. ग्लूकोज दिस इज कॉल्ड एज अ ग्लूकोज is converted into the ethanol C2H5OH plus 2 molecule of CO2 and 2 molecules of ethanol. ना 2 molecules of CO2 and 2 molecule of ethanol. इम्पॉर्टंट रिएक्शन्सला महत्व नाही द्यायचं मुलांना. इथे इम्पॉर्टंट आहे बघा. ह्या कॅटलिस्टला इम्पॉर्टंट आहे. झायमेज नावाचे कॅटलिस्ट आहे मुलांना. कोणते कॅटलिस्ट आहे? झायमेज. झायमेज कॅटलिस्ट काय करतो? ग्लुकोजचं कन्व्हर्जन दारू मध्ये करतो. हे इथाइल अल्कोहोल आहे. और इथेनॉल म्हणतात मुलांना याला. इथेनॉल और इथाइल अल्कोहोल. means glucose is converted into the ethanol. Glucose is converted into the ethanol by using a catalyst. Name of the catalyst is zymase. म्हणून उसाच्या फॅक्टरीमध्ये दारू अशी बनवतात.
जर उसापासनं जर दारू बनवायचे असेल तर 2 एन्झाईम लागतात मुलांनो. पहिल्या स्टेपसाठी इन्व्हर्टेज लागतं आणि दुसऱ्या स्टेपसाठी झायमेज लागतं. कोणकोणते लागतात? इन्व्हर्टेज आणि झायमेज लागतो मुलांना. इन्व्हर्टेज आणि झायमेज असे 2 कॅटलिस्ट लागतात दारू बनवण्यासाठी. डोक्यात फिट बसलं का? हे 2 रिएक्शन झाल्या मुलांना. These are the 2 important reactions. क्लियर आहे? चालू मूड द नेक्स्ट रिएक्शन. सगळ्यांनी कमेंट मध्ये टाका झायमेज. ZYMASE झायमेज. कमेंट चालल्या पाहिजेत, पाठ झालं पाहिजेत. काही गडबड अजिबात नाही आपल्याला. काही गडबड अजिबात नाही. झायमेज व्हेरी गुड. एकदम निवांतपणे शिकायचं मुलांना. आपल्याला टेन्शन नाही काय बघ. ओके 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 क्लिअर. चला म्हणतो नेक्स्ट रिएक्शन गाईज. ह्याच्यामध्ये नॉलेज देणारे प्रश्न आहेत रे मुलांना. नॉलेज देणारी गोष्ट आहे ती बायो मधले पण तुम्हाला नॉलेज भेटतील. त्यानंतर एक फॉर्म्युला आहे मुलांना. C6H10O5. C6H10O5 हा फॉर्म्युला कशाचा आहे? C6H10O5 हा फॉर्म्युला कशाचा आहे? इसला एन करतो. C6H10O5 हा फॉर्म्युला स्टार्चचा आहे. स्टार्च कशाचा फॉर्म्युला आहे मुलांनो? स्टार्च. माहित नसेल तर नोट डाऊन करून घ्या. दिस इज अ फॉर्म्युला ऑफ स्टार्च. बरोबर ना? हा कुणाचा फॉर्म्युला आहे? स्टार्चचा फॉर्म्युला आहे मुलांनो. स्टार्च हा काय असतो मुलांना? थोडस इन्फॉर्मेशन देतो. स्टार्च हा पॉलिमर असतो. स्टार्च हा काय असतो? पॉलिमर असतो. ऍक्च्युली ह्याला नॅचरल पॉलिमर असतो है ना. नॅचरल पॉलिमर असतो. ते निसर्गामध्ये भेटतं है ना. हा पॉलिमर काय आहे? कारण यांचे रिपीटिंग एन आहेत. एवढे युनिट जे आहेत ना असे. हा एक युनिट झाला. किती युनिटचा आहे हा? C6H5 चा. C6H10O5 चा. हा दुसरा. असे किती युनिट आहेत? खूप सारे युनिट आहेत. म्हणून ह्याला म्हणतात एन युनिट. दिस स्टार्च. क्लिअर काही? स्टार्च पासून आपल्याला बनवायचं काय बघा मुलांना. ऐका. स्टार्च पासून आपल्याला बनवायचं काय? हाऊ टू प्रिपेअर आउट द मॅल्टोज. माल्टोज काय असतं ते सांगतो मुलांना. माल्टोज काय असतो ऐका. काय रे मुलांना फॉर्म्युला काय होता? 6-10-5 X05 म्हणतात स्टार्चला. व्हॉट इज द फॉर्म्युला? हेल्पलाईन नंबर. हेल्पलाईन नंबर ऑफ स्टार्च. व्हॉट इज हेल्पलाईन नंबर ऑफ स्टार्च? 6105. काय रे मुलांना हेल्पलाईन नंबर? हेल्पलाईन नंबर ऑफ स्टार्च 6105. 6105 हा हेल्पलाईन नंबर आहे. कुणाचा? तुमच्या माइंड सोबत आलोय मुलांना. मला कळलं की तुम्हाला कुठे कन्फ्युज होत असेल म्हणून मी याच्यावरती ट्रिक्स काढले बघा. 6105 म्हणजे काय असा प्रश्न मला निनादने विचारलाय तर मी त्याचा आन्सर देणार. 6105 ला मी लिहून घ्या. लिहून घ्या. 61 मध्ये काय असतं? 6-10-5 म्हणजेच कार्बन 6 आहेत, हायड्रोजन 10 आहेत आणि ऑक्सिजन 5 आहेत. दॅट इज व्हॉट स्ट्रक्चर? Structure is what? C6
C6H10O5, C6H10O5 बॅक साइड का लिहून घ्या. ठीक आहे. ओके, आता आपण स्टार्च आहे. स्टार्चचा फॉर्म्युला काय रे मुलांनो? C6H10 C6H10O5 X05 हे एक रिपीटिंग युनिट आहे. याची रिएक्शन किती आहेत? हे n नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत मुलांनो. ह्याची रिएक्शन पण n नंबर ऑफ वॉटर सोबत करायची. हायड्रोलिसिस करतोय आपण रिएक्शन. काय करतोय आपण? रिएक्शन विथ वॉटर इज हायड्रोलिसिस. या रिएक्शनचं नाव काय आहे? हायड्रोलायसिस. बिकॉज वी आर डुईंग द रिएक्शन विथ वॉटर. क्लिअर गाईज? काय बनतो? माल्टोज बनतो. काय बनतो रे मुलांनो? माल्टोज. माल्टोज कुणाचा भाऊ असतो? सुक्रोजचा भाऊ असतो. बोथ आर डायसॅकराइड. C12H22O11. सुक्रोज म्हणजे केन शुगर, बरोबर का? त्याचा आयसोमर असतो. त्याचा आहे माल्टोज. हे किती बनतील? N बनतील. ह्याला म्हणूयात आपण माल्टोज. बरोबर का मुलांना? किती मॉलिक्युल बनले? माल्टोज. हा माल्टोजची रिएक्शन इम्पॉर्टंट आहे मुलांना, बघा बरं का. माल्टोजची रिएक्शन ह्याच्यामध्ये एन्झाईम वगैरे आपण काय ह्याच्यामध्ये एन्झाईम कोणता असतं रे मुलांना? डाय स्टेज. हा, मेसेज करतो मी. दुसरी लिंक पाठवणार आहे. दुसरी लिंक. आज आपल्याला हे एन्झाईम फिनिशच करायचं. आपल्याला सावकाशपणे ना एन्झाईम फिनिश करायचं. ओके, एन्झाईमचं काय रे मुलांना? स्टार्चचं कन्व्हर्जन काय झालं बघा इथे. स्टार्चचं कन्व्हर्जन मॅल्टोज मध्ये झालं. स्टार्च. त्यासाठी एन्झाईम काय लागतो? मॅल्टोज आहे बरं का. TOAC. मॅल्टोज. डायस्टेज म्हणतात मुलांना. डायस्टेज. एन्झाईमचं नाव काय आहे? डायस्टेज. ओके ना. मॅल्टोज झालं गाईज. मॅल्टोजचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ग्लुकोज मध्ये होतं मुलांना. आणि ह्यासाठीचं जे एन्झाईम लागतं ना मुलांना, ह्यासाठीचे एन्झाईम जे लागतं, ह्या एन्झाईमचं नाव आहे मॅल्टेज. मॅल्टोजचं पुन्हा कन्व्हर्जन कुणामध्ये होतं? ग्लुकोज मध्ये होतं. C6H12O6. फॉर्म्युला महत्वाचा नाही. एकदम थोडस दुसऱ्या स्लाइड वरती लिहून घ्या. तुम्ही सध्या हे लिहून घ्या. नंतर मी याचं एक्सप्लेनेशन दुसऱ्या स्लाइड वरती देतो. तोपर्यंत ही स्लाइड कंप्लीट करा. लिहून घ्या रे मुलांना. झालं का? इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. सगळ्यांनी ना टाइम वरती जॉईन करा रे. टाइम वरती जॉईन नाही केलं तर तुम्हाला समजणार नाही काय. आता मुंडे यशस्वी स्टार्टिंग पासून जॉईन करायचं ना मुंडे. आज प्रतीक्षा नाहीये. काय माहिती कुठं आपली हे बाकीचे तर गँग काय जेवायला गेली आपली मेसची बाबा शंकर. सगळे त्यांना माहितीच नाही वाटायला 10चा टायमिंग आहे. टाइम बद्दल बोलूयात आपण. चला, ह्याचं थोडं शॉर्ट आउट करूत का रे मुलांना? ह्याच्याबद्दल थोडस. हा, जेवायला गेले पोरं. हा, ओके, क्लिअर. वा,
त्याच्याबद्दल थोडं शॉर्ट आउट करूयात रे मुलांना. खूप महत्वाचा स्लाइड आहे बघा बरं का. फ्लो डायग्राम बनवतोय. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, कशी लक्षात ठेवायचं ते सांगतो. काय काय कम्प्लीट करायचं रे मुलांना तुम्हाला. स्टार्च ते काय केलं मी. हा बघा बरं का, एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. स्टार्च स्टार्चचं कन्वर्जन कशामध्ये कन्वर्ट झालं, मॅल्टोज. आणि मॅल्टोजचं कन्वर्जन कशामध्ये झालं, ग्लुकोज. क्लिअर गाईज. याची रिएक्शन कोणासोबत झाली, याची रिएक्शन कोणासोबत झाली, वॉटर सोबत झाली. बरोबर का. राईट. ह्याच्यामध्ये पहिलं कॅटलिस्ट काय रे मुलांनो, डायस्टेज. मॅल्टेज एसी. अवघड आहे का रे मुलांनो. स्टारचा फॉर्म्युला तर माहिती आपल्याला. स्टारचा फॉर्म्युला काय आहे, 6105C6H10O5. क्लिअर आहे. मॅल्टोज हा कुणाचा भाऊ आहे, मॅल्टोज इज द ब्रदर ऑफ सुक्रोज. सुक्रोजचा आणि हा मॅल्टोज दोघं पण आयसोमर्स आहेत. बोथ आर डायसॅकराइड्स. हे पुन्हा बायोकेमिस्ट्री चालवल्यानंतर तुम्हाला कळून येईल. त्याचा फॉर्म्युला आणि मॅल्टोचा फॉर्म्युला तेच आहे, म्हणजे C12H22O11. ठीक आहे. ग्लुकोज तर माहित आहे, ग्लुकोज तर माहित आहे, C6H12O6. अवघड आहे का रे मुलांना या स्लाइड मध्ये. ह्या स्लाइड मध्ये काही अवघड आहे का. इम्पॉर्टंट दोन गोष्टी आहेत. स्टार्च कन्वर्जन मॅल्टोज मध्ये होतं. डायस्टेज नावाचा एन्झाईम लागतो मुलांना. डायस्टेज नावाचा एन्झाईम लागतो. डायस्टेज नावाचा एन्झाईम लागतो मुलांना. अवघड आहे का. सगळ्यांनी कमेंट मध्ये टाका, डायस्टेज पाठ झालं पाहिजे. कमेंट मध्ये टाका. डायस्टेज. डायस्टेजची स्पेलिंग ना असे एएससी लिहा रे मुलांना. एएससी लिहा. एएससी असते. माझं यस असंच लिहिण्यामध्ये गडबडीमध्ये एएससी आहे बरं का. एएससी डायस्टेज. जी लिहू नका, एज लिहू नका. एएससी DIASTASE. हा स्पेल आउट नीट करा. एएससी लागतो प्रत्यय. कॅटालिसिसच्या रिएक्शन मध्ये एएससी चा प्रत्यय लागतो. एज करायचं नाही. एज म्हणजे काय, म्हातारा करायचं काय तुम्हाला, किती एज झाले. व्हेरी गुड माने. ओके. लास्ट 2-3 रिएक्शन आहेत मुलांना. अजून एक लिंक पाठवतो. एक 15 मिनिट, अजून एक 10 मिनिट घेणार आहे. 10 मिनिटात सोडून देणार तुम्हाला. ओके ना. आता यू नो द युरिया. युरिया बद्दल कहाणी बघूयात. युरिया इज अ फर्स्ट ऑर्गेनिक कंपाऊंड. फर्स्ट ऑर्गेनिक कंपाऊंड prepared in the laboratory. prepared in a लॅब मध्ये बनलेला पहिला कंपाऊंड आहे युरिया. चा फॉर्म्युला कसा असतो, NH2 C डबल बॉन्ड ONH2. हा फॉर्म्युला असतो. हा युरियाचा फॉर्म्युला असतो मुलांना. जर सोप्या भाषेमध्ये लिहायचं असेल तर काय करायचं, 2 NH2 टाकायचे. एक NH2 ह्या साईडला टाकायचं आणि दुसरा NH2 ह्या साईडला टाकायचं. मध्ये काय चिटकवायचं, CO चिटकवायचं. दॅट इज अ फॉर्म्युला ऑफ युरिया. युरिया बद्दलची जनरल टॉक झाले तर त्यांनी फटाफट लिहून घ्या. ह्यानंतर युरेज नावाचा एक्झाम घ्यायचा आहे. युरेज पासून युरियापासून आपल्याला काय बनवायचं आहे, अमोनिया बनवायचा आहे. युरियापासून काय बनवायचं आपल्याला, अमोनिया बनवायचा मुलांना. अमोनिया बनवायचा आपल्याला. कशापासून, युरियापासून. त्यासाठी आपल्याला एन्झाईम काय लागणार आहे, युरेज. युरेज नावाचं एक्झाम लागणार आहे. रिएक्शन लिहून देणार आहे. फटाफट हे स्लाइड नोट डाऊन करून घ्या. युरिया इज अ फर्स्ट ऑर्गेनिक कंपाऊंड प्रिपेअर्ड इन द लॅबोरेटरी. युरियाचं स्ट्रक्चर मी असं लिहून दिलेलं आहे. युरियाचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, अमोनियामध्ये करायचं आहे. त्यासाठी कॅटलिस्ट कोणता लागतो, युरेज लागतो. युरेज